काय वाटतं आपल्या पठार भागाचा खरंच विकास झालाय का असं म्हणता येईल का? काय वाटतं? साधारणपणे सगळ्या पठार भागाचा जर विचार केला आणि जाणकारीने निरीक्षण केलं तर पठार भागाचा विकास हा झालेलाच नाही असं आमच्या ग्रामस्थांना वाटतंय. अनेक पक्ष आले, नेते आले गेले, पठार भागाला कोणी खरंच वाली आहे का? पक्ष येतात, नेते येतात, अनेक आश्वासनं देतात, पण त्याचा पाठपुरावा करत नाही आणि लोकांची कामही करत नाही. मग कसं काय विकास म्हणायचं तो? पठार भागाचा वापर फक्त मतदानापुरता होतो असं तुम्हाला वाटतं का? हे खरंच आहे ना. नेते येतात, मत मागतात, सगळं होतं, तो गेला का हा गेला का तो गेला का तो, पण परत एकदा निवडणूक झाली, ते निवडून आले तर ते कुठल्याच कामाकडे लक्ष देत नाही. तुम्हाला काय वाटतं बरं, गागरे बंधू जर समजा या निवडणुकीत उभे असते, त्यांना आरक्षण तर निघालं नाही, पण ते निवडून आले असते का गागरे बंधू? गागरे बंधू हा एक असा एक कार्यकर्ता आहे पठार भागातला, विश्वासू आहे, काम करणारा आहे. तो जे काम करतो ते समाजाच्या हिताचंच असतं, पण अशा माणसाला आतापर्यंत संधी मिळालेली नाही. त्यामुळे तो कामामध्ये लोकांना थोडासा नाराज होतो का, तर मी एवढं काम करतो पण मला मात्र निवडून देऊ देत नाहीत. हे मोठमोठे धेंडे आहेत, पैशावाले आहेत, हे आता वापर करतात पैशाचा आणि आपली झोळी भरून घेतात आणि आपलं सत्ता स्थापन करतात. गागरे बंधू एक प्रामाणिक कार्यकर्ता आहे, त्याला आपण पठार भागाने संधी दिली पाहिजे असं वनकुटे ग्रामस्थांचं